दोन प्रकारच्या कॅटेगरी असतात आपल्या एकूण या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दरम्यान. पहिली म्हणजे की ज्यांनी एकदा कपाळमोक्ष करून घेतलेला असतो, जाऊन पूर्व परीक्षेचा अनुभव घेतलेला असतो, आणि दुसरे असतात की ज्यांना काहीच अनुभव नाहीये. तर मग दोघांच्या ज्या काही गरजा आहेत किंवा या परीक्षेकडे पाहण्याचे जे दृष्टिकोन आहेत हे दोन्ही बघितले आपण तर ते वेगवेगळे आहेत. आणि त्यामुळे आम्ही जसं नेहमीच फोकस ठेवतो या एका गोष्टीवर की ते म्हणजे वन साइज फिट फॉर ऑल हे कधीच नसतं. परंतु जेव्हा की आपल्याला इथे एकूणच या सत्रामधून अशा काही गोष्टी आपण बोलणार आहोत किंवा चर्चा करणार आहोत की ज्या कॉमन आहेत, ज्या सर्वांना लागू होतात, पण अल्टिमेटली प्रत्येक विद्यार्थ्याचे काही स्ट्रेंथ, काही विकनेसेस आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रॅटेजी त्यामुळे वेगवेगळ्या असल्याचं पाहिजे. त्या आपण यथावकाश पुढच्या काही काळामध्ये आपण ते करूयात. पण आज आपण सुरुवातीला ज्या काही गोष्टी या जनरल असतात, कॉमन असतात, की ज्या आपल्याला किमान माहिती असायला पाहिजेत सुरुवातीलाच, आपण त्या तिथे चर्चा करूयात. तर एका अनुभवाने तुम्हाला या सत्राची ओळख करून देतो. आणि म्हणजे मी जेव्हा अभ्यास करायचो, हा काळ 1940-50चा नाहीये, आत्ताच आहे, अलीकडे. आणि त्यामुळे परीक्षा, युपीएससीची जी परीक्षा आहे ती तेव्हाच्याही लोकांना अवघडच वाटायची. आज जशी आपल्याला अवघड वाटतंय तशी भविष्यातही लोकांना अवघडच वाटणार आहे, राहणार आहे. आणि त्याचं कारण काय की युपीएससीने आपला दर्जा हा नेहमी टिकवून ठेवलाय. बदलत्या काळानुसार ही परीक्षा सतत आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे शॉक्स देत राहते. आणि हे शॉक्स खरं तर का असतात, त्याच्यामुळे आपण नेहमीच ताजतवानं आणि सदैव ती जी एक ग्रोथ माइंडसेट असतो, त्याचबरोबर एक अडॅप्टेबिलिटी असते, ती एका उत्तम प्रशासकामध्ये असली पाहिजे. तर ती तपासण्याचा आणि ती तुमच्यात विकसित करण्याचा दोघांचाही ती प्रयत्न करत असते. तर एक एक्झाम्पल सांगतो स्वतःचं स्वानुभवातलं. आम्ही जे काही 3-4 जण 5 जण अभ्यास करायचो त्याच्यामध्ये आमच्या सगळ्यामध्ये एकच मुलगी होती आणि इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड, आतापर्यंतचं ट्रॅक रेकॉर्ड अतिशय चांगलं. इंजिनिअरिंग मध्ये युनिव्हर्सिटी मधून बऱ्याच वेळेस मेडल सुद्धा मिळालेले. सो अकॅडमिकली खूप छान. जाईपर्यंत पहिले 2 ते 3 दिवस बिलकुल कॉन्टॅक्ट ठेवला नाही तिच्याशी. म्हणलं हे आपला कॉन्फिडन्स डाऊन करते, नाही जायचं त्याच्यासोबत आपण. परीक्षा झाल्यानंतर मात्र भेटलो आणि मग सुरू झालं आपलं, मग हे काय, त्याचं काय, हे काय लिहिलं, त्याचं काय झालं, हे ते असं तसं. त्यावेळेस आन्सर की फार काही यायच्या नाहीत लवकर आम्हाला. मग त्यामुळे सवय काय होते, आम्ही आपला सरळ जायचो रूम वरती किंवा काय असेल ते, आणि जाऊन आपण स्वतःच उत्तरं तपासून घ्यायचे आणि स्वतः क्रॉस चेक करायचो. आणि मग एक अंदाज यायचा की हा यावर्षी होणार आहे का नाही होणार आहे. आणि मग त्यानुसार परीक्षा झाल्या. बऱ्यापैकी सगळ्यांना कॉन्फिडन्स होता की नाही आपला यावर्षी अटेम्प्ट निघेल. आणि झालं, रिझल्टचा दिवस आला, रिझल्ट लागला, रिझल्ट आला, आम्हा सर्वांचा आला, पण तिचा नाही आला. पुन्हा आम्ही मेन्स दिल्या. मेन्स देऊन पुन्हा आम्हाला युपीएससीने पुन्हा प्रिलिमला या म्हणून सांगितलंच, कारण मेन्स मध्ये रिझल्ट नाही आला. आणि त्यानंतर पुन्हा तिच्यासोबतच आम्ही सर्वजण अभ्यास करायला लागलो. असं होत होत सेकंड अटेम्प्टला मेन्स दिली, थर्ड अटेम्प्टलाही मेन्स दिली, फोर्थ अटेम्प्टला इंटरव्ह्यू दिला. आणि तिच्या बाबतीत मात्र ती भांडतच होती घरी, वेळ द्या वेळ द्या वेळ द्या. चौथा अटेम्प्ट तिने दिला. त्यावेळेस ओपन कॅटेगरीमध्ये 4च अटेम्प्ट होते. चौथा अटेम्प्ट दिला आणि चौथ्या अटेम्प्ट मध्ये सुद्धा तिचा प्रिलिमचा रिझल्ट नाही आला. मग त्यानंतर पुढची जी कहाणी आहे किंवा स्टोरी आहे ती कधीतरी आपण तिला जिथे बोलवून आपण ती ऐकूयात. मात्र आता छान चाललंय, पण शेवटी उराशी बाळगलेलं स्वप्न असतं ते आयुष्यभर ते स्वप्नच राहतं. मूव्ह ऑन करावं लागतं.
मूव ऑन झालंच पाहिजे, कारण ही परीक्षा म्हणजे काही सर्वस्व नाहीये. पण हा, परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मात्र बऱ्याच काही सर्वस्वाच्या बाबी मिळतात. त्यामुळे ते यश मात्र मिळणं हे नेहमीच एक चांगली गोष्ट आहे, गरजेची आहे. मित्रांनो, जेव्हा मी तिच्याकडे पाहतो वळून आणि काही प्रयत्न करतो की नक्की काय चुकलं असेल, या परीक्षेमध्ये यश न मिळण्यापासून तिला काय रोखलं असेल, तर काही क्रायटेरियाज असतात, जनरल क्रायटेरियाज, की ज्याच्या आधारावरती आपण एखाद्या विद्यार्थ्याचं यश किंवा अपयश आपण मोजू शकतो. त्यातली प्रत्येक कॅटेगरी किंवा प्रत्येक क्रायटेरियाना हा टिक मार्क आहे तिच्या बाबतचा. म्हणजे रिसोर्सेस सगळे वाचलेले आहेत, 5-5 वेळेस रिव्हिजन झालेले आहेत, टेस्ट सिरीज 2-2 ठिकाणच्या लावलेल्या आहेत, ग्रुप डिस्कशन झालेलं आहे, पाठांतर खूप चांगलं आहे, सिरियस आहे, सगळ्या गोष्टी आहेत. बरं, अकॅडमिक बॅकग्राऊंड खूप चांगला आहे. पण मग रिझल्ट का नाही आला? तर मला ज्या 2 गोष्टी सापडतात किंवा ज्या 2 गोष्टी मला जाणवतात, त्यानंतर आम्ही चर्चा सुद्धा केली, ती म्हणजे एक होता की ती परीक्षेच्या हॉलमध्ये जाईपर्यंत खूप कॉन्फिडंट असायची, पण परीक्षेच्या हॉलमध्ये गेल्यानंतर, म्हणजे त्या एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर मात्र ते जे 2 तास आहेत ना मित्रांनो, ते 2 तास तो जो टेम्परामेंट आहे, तो टेम्परामेंट तिला टिकवता येत नव्हता. आणि तो टेम्परामेंट न टिकवता आल्या कारणाने सगळे क्रायटेरिया टिक मार्क होऊन सुद्धा तिला 4ही अटेम्प्ट मध्ये यश नाही मिळालं. आणि ह्या 4ही अटेम्प्ट मध्ये यश न मिळण्याच्या पाठीमागचं हे जसं टेम्परामेंटचं एक महत्वाचं कारण आहे. दुसरा जो मुद्दा होतो तो म्हणजे डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी जी आपली आहे ती खूप मोठ्या प्रमाणात तिच्यावरती परिणाम होतो. आणि मित्रांनो, जेव्हा आपण या परीक्षेकडे पाहतो तेव्हा UPSC असू दे किंवा कुठल्याही प्रकारची परीक्षा असू दे किंवा आयुष्यातला कुठलाही घटक असू दे, जे दिसतं ते तर सर्वांनाच दिसतं, पण जे यशस्वी असतात त्यांना जे दिसतं त्याच्या पाठीमागच्या गोष्टी सुद्धा समजायला लागतात किंवा समजणं आवश्यक असतं. आणि म्हणून आपल्याला UPSCच्या प्रिलिम्स बाबत काय दिसतं, तर ही परीक्षा ऑब्जेक्टिव्ह आहे आणि ह्या ऑब्जेक्टिव्ह परीक्षेमध्ये प्रश्न आहेत, 4 पर्याय आहेत आणि त्या 4 पर्यायापैकी एक उत्तर आहे आणि आपल्याला ते सॉल्व्ह करायचंय. मग त्यासाठी पाठांतर करायचंय किंवा त्यासाठी खूप अभ्यास करायचा आहे. पण हे सर्व दिसतं, हे सर्वांनाच माहिती आहे, पण याच्या पलीकडे जे आहे ते काय आहे, तर ते म्हणजे UPSC या परीक्षेतून केवळ आणि केवळ आपल्या ज्ञानाची तपासणी करत नाहीये, ती तुमच्या व्यक्तिमत्वाची तपासणी करते. जेव्हा एलिमिनेशन टेक्निक बाबत 2023 मध्ये जो काही ब्लडबाथ झाला, रक्तपात, बरेच जण घायाळ झाले, अरे एलिमिनेशन टेक्निकचा काय अर्थच उरला नाही राव असा. पण एलिमिनेशन टेक्निकच काय मित्रांनो, परीक्षेमध्ये तिथे तुमच्या यासारख्या स्किल पेक्षा सुद्धा महत्वाचं काय आहे की तुम्ही एखाद्या परिस्थितीला सामोरे कसे जाता. त्याच वर्षी दरवर्षी जेवढे विद्यार्थी मेन्स देतात तेवढ्याच विद्यार्थ्यांनी मेन्स दिली की, आणि असं बिलकुल झालं नाही की कट ऑफ खूप कमी झालाय, काहीच झालं नाहीये. म्हणजे काय, काही विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली, बऱ्याच जणांना ती उत्तीर्ण नाही करता आली. काय फरक आहे दोघांमध्ये? दोघांमध्ये फरक आहे तो म्हणजे त्या आपल्या पर्सनॅलिटी ट्रेटचा. आणि हे पर्सनॅलिटी ट्रेट्स हे केवळ व्यक्तिमत्वाचे गुण हे केवळ त्या 2 तासामध्येच विकसित करता येतात किंवा 2 तासामध्ये त्याची आपल्याला गरज असते असं नाही. डे 1 पासून ज्या वेळेस आपण परीक्षेची सुरुवात केला, अभ्यास सुरुवात केला, त्या दिवसापासून आपल्याला त्याची गरज असते, ते विकसित करावे लागतात, त्याकडे लक्ष द्यावं लागतं. म्हणजे साधं उदाहरण सांगायचं झालं तर अगदी सुरुवातीपासूनच ज्या दिवशी मी प्रिलिम्सचा अभ्यास सुरू करेन त्याच दिवशी जर मी वाचत असताना असं म्हणेन की नाही मला अरे पण लक्षात राहील का, राहणार नाही, 100% ते राहणार नाही. मी पास होईन का, नाही होणार, तू नाहीच होणार. म्हणजेच काय की आपण आपल्या अवतीभोवती आणि आपल्या स्वतः संदर्भात एकदम निगेटिव्ह प्रकारच्या वाइब्स तयार करतोय आणि ह्या निगेटिव्हिटी मध्ये जर आपण अभ्यास करायला लागलो तर डेफिनेटली रिझल्ट तसेच होणार आहेत. मग त्याला तुम्ही ते लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणा अथवा काहीतरी म्हणा, पण
त्या सगळ्या गोष्टीपेक्षा मला जे जाणवतं ते म्हणजे काय, की तुम्ही जसे विचार करता तशा तुमच्या कृती असतात. हे लक्षात घ्या. जसे तुमचे विचार असतात तशा तुमच्या कृती असतात, आणि जशी तुमची कृती असते तसे तुमचे परफॉर्मन्सेस असतात. आणि म्हणून सुरुवात जर काही होत असेल तर ती विचारांनी होते. मग त्याला जग काही म्हणू दे, त्याला अध्यात्म म्हणू दे, धर्म म्हणू दे, धोतांड म्हणू दे, नाही त्याला विज्ञान म्हणू दे, मला फरक पडत नाही. मला जर त्याच्यामुळे माझी कृती उत्तम होत असेल, मी ते केलं पाहिजे. आणि म्हणून जर आपण आपल्या ह्या परीक्षेच्या संदर्भात जर काही गोष्टी लक्षात घेतल्या तर सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे आपलं व्यक्तिमत्व. आपलं व्यक्तिमत्व. अधिकाऱ्यांचं तुम्ही फक्त चालणं बोलणं बघा, कुठलाही अधिकारी असू दे. काही लोक विनम्र असतील, काही लोक फार तुम्हाला अशी उद्दाम जाणवतील, गर्विष्ठ जाणवतील. पण दोघांमध्ये जर तुम्ही एक मुद्दा जर बघितला तर तो कॉमन असतो, तो म्हणजे आत्मविश्वास. अधिकारी बनून तुम्हाला डिसिजन्स घ्यायचे आहेत, निर्णय क्षमता. तुम्हाला अधिकारी बनल्यानंतर लोकांकडून काम करून घ्यायचं आहे, कम्युनिकेशन स्किल. मित्रांनो, तुम्ही त्या अधिकाऱ्यांकडे बघा. त्या अधिकारी जे कोणी बनलेले आहेत हे सर्वजण, त्यांच्यामध्ये हे तुम्हाला कॉमन काही पर्सनॅलिटी ट्रेट दिसतील. आपल्याला ते बनावं लागेल, आपल्याला ते करावं लागेल. याचे खूप चांगलं उदाहरण द्यायचं झालं तर ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः. मी त्यांचं नेहमी उदाहरण देतो त्याबाबत. आणि ते म्हणजे की ते तुम्ही कधीही त्यांचा एखादा असा मला फोटो दाखवा की ज्याच्यामध्ये ते काहीतरी धोतर घालून किंवा बनियनवरती बसलेले आहेत किंवा काहीतरी मळके खापडे असे काहीतरी कपडे घातलेले आहेत, तुम्हाला कधीच दिसणार नाहीत तसे. ते तुम्हाला ते नेहमी त्या पद्धतीने अतिशय काय ज्याला म्हणूयात आपण की, म्हणजे त्यांचंच वाक्य आहे, ते म्हणतात, जेव्हा कधी मला जर काही पैसे शिल्लक राहिले तर मी ते 3 गोष्टीवरती इन्व्हेस्ट करतो. 1 माझे कपडे, 2 माझी पुस्तकं, आणि 3 अन्न. कारण ह्या तिघांमधून मला माझं जे व्यक्तिमत्व आहे ते विकसित करता येतं आणि ह्या जगामध्ये नेहमी अग्रेसर राहता येतं. मग होतं काय, तुम्ही अधिकाऱ्यामधलं एक गुण जो मला नेहमी जाणवतो तो म्हणजे काय, अग्रेसिव्ह असणं. अग्रेसिव्ह असणं म्हणजे नेहमी भांडखोर असं नाही. अग्रेसिव्ह म्हणजे काय की प्रत्येक वेळेस आपल्या जी काही काम करण्याची पद्धत आहे किंवा जे काही आपण करतोय त्याच्यामध्ये सतत सतत अस्वस्थ राहणं आणि पुढे जाणं. अस्वस्थता ती पण कशी, पण कामनेस एका बाजूला, आणि ती स्टॅबिलिटी मिळवणं फार गरजेचं आहे. पण अग्रेसिव्ह राहणं, मला पुढे जायचंय, मला थांबायचं नाही, मला वेळेचा उपयोग करायचा, मला त्या पद्धतीने ह्या गोष्टी संपवायच्या, व्यवस्थितपणे त्याच्यावर कमाल मिळवायचे, मी हे करू शकतो, यातून तो अग्रेसिव्हनेस येतो. एखादं काम एखाद्या समुदायाला असं वाटत असेल की अरे नाही नाही हे शक्य नाहीये, हे तळ इतक्या दिवसापासून इथे याच्यामध्ये राडारोडा पडलाय आणि ह्या गोष्टी सगळ्या आहेत, हे नाही होऊ शकत. पण एखादा येतो आणि तो काय करतो की तो एक आव्हान देतो, एक पोस्टर छापतो आपल्या जिल्ह्यामध्ये की या तलावामध्ये जे जे कोणी स्वयंसेवक म्हणून येतील त्यांना एक सर्टिफिकेट पण मिळेल, पण त्याच्याच बरोबर इथली लोकल जी फेमस बिर्याणी आहे ती सुद्धा सर्वांना मिळेल. आणि आश्चर्य, बघता बघता सगळे कॉलेजचे तरुण पोरं, इकडली तिकडली पोरं सगळी गोळा झाली आणि बघता बघता हार्डली 1 ते 2 महिन्यामध्ये त्यांनी सगळा तलाव स्वच्छ करून टाकला. हे कोण आहेत? हे केरळमध्ये ज्यांना आज निलंबित करण्यात आलं ते कलेक्टर ब्रो नावाचा एक अधिकारी आहे. तुम्ही बघा त्यांच्याबद्दल वाचा नंतर. पण जे काम अशक्य वाटतं सर्वसामान्यांना ते शक्य वाटतं अशा विद्यार्थ्यांना, अशा अधिकाऱ्यांना. व्यक्तिमत्व आहे. दुसरा मुद्दा जो असतो तो म्हणजे काय की तो म्हणजे आपल्या परीक्षेच्या संदर्भातला अभ्यास. अभ्यास, या अभ्यासामध्ये पुन्हा 2 गोष्टी येतात, ती म्हणजे तुमची कौशल्य, आणि तुमचं सातत्य. हा दुसरा आहे. आणि तिसरा तो म्हणजे काय, सतत तुम्हाला मिळणारा फीडबॅक, तुमचं मूल्यमापन. हे सुद्धा सतत झालं पाहिजे आणि सतत तो फीडबॅक मिळाला पाहिजे. आणि हा जो काही 3 फॅक्टर्स आहेत, या 3 फॅक्टर वरती काम केलं तर निश्चितपणे आपल्याला यशापर्यंत पोहोचता येतं. मग सगळ्यात पहिल्यांदा आपण हे समजून घेऊया की मेन्स आणि प्रिलिम्स या दोघांमधला जो बेसिक डिफरन्स आहे ना तो आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण आता जर बघितलं आपण तर आपण सर्वजण आता मेन्सचा अभ्यास करत होतो आणि तुम्हाला पहिलं काम करायचं आहे ते म्हणजे त्या टेम्परामेंट मधून बाहेर पडायचं आहे आणि प्रिलिम्सच्या त्या एकूण परीक्षेच्या ज्या गरजा आहेत त्या लक्षात घेऊन
त्याच्यानुसार आपल्या अभ्यासामध्ये आपल्या कृतीमध्ये बदल करायचा आहे. आणि सगळ्यात मोठा बदल काय आहे तो म्हणजे जेव्हा आपण मुख्य परीक्षा देतो, जेव्हा मेन्स देतो आपण, तेव्हा मेन्सचा अभ्यास हा इनडेप्थ असतो. इनडेप्थ आणि तो एक्झॉस्टिव्ह आहेच आहे, तो करावाच लागतो. पण त्याचबरोबर तो इनडेप्थ करत असताना तो अतिशय सिलेक्टिव्ह असतो. पण जेव्हा तुम्ही आता प्रिलिम्स कडे जाल तेव्हा तो आपल्याला इनडेप्थ करायचंच आहे, नाही असं नाहीये, पण तो करत असताना तो होलिस्टिक आणि त्याचबरोबर याचा सिलेबस जर बघाल टॉपिक्स आणि या सगळ्या गोष्टींचा, तर तो असतो अंडर द सन एव्हरीथिंग. हा बेसिक टेम्परामेंट मधला फरक आहे, तो जाणून घ्यावा लागेल. मेन्स मध्ये काय होतं, आयोग दिलेल्या सिलेबसच्या बाहेर जात नाही. तुम्ही बघा बरं, मेन्सचा सिलेबस किती पानांचा आहे आणि प्रिलिम्सचा सिलेबस किती पानांचा आहे. विषय तर बऱ्यापैकी सेम आहेत, पण प्रिलिम मध्ये आयोगाने डिकोड केलाय का सिलेबस? नाही केला. प्रिलिम मध्ये आयोगाने फक्त मेन टॉपिक, मेन सब्जेक्ट सांगितला, त्याच्यामध्ये हे 2 मुद्दे एवढंच सांगितले. बाकी तुमच्या तुम्ही करा. का करा? आयोगाला देता आलं नसतं का? देता आलं असतं. पण जगातली कुठलीही ऑब्जेक्टिव्ह एक्झाम काढून बघा, ऑब्जेक्टिव्ह एक्झामचा सिलेबस हा कधी डिफाईन करता येत नाही. तो नेहमी अंडर द सन एव्हरीथिंग असतो. तो नेहमी तशाच पद्धतीने काहीही विचारलं जाऊ शकतं आणि ते तुमच्या सिलेबसशी कनेक्ट होऊ शकतं. उद्या जर तुम्हाला बीसीसीआय किंवा या प्रकारच्या स्पोर्ट्स साई या प्रकारच्या जर काही ऑथॉरिटी बद्दल तुम्हाला प्रश्न आला, तर आपण असं म्हणू शकणार नाही की हा फक्त करंट अफेअर्स मधला प्रश्न आहे. हा कदाचित आपण पॉलिटीला पण जोडू शकतो, पॉलिटिक्सशी पण त्याला जोडू शकतोच. त्यामुळे अंडर द सन एव्हरीथिंग आणि प्रिलिम्स मध्ये खूप सखोल जायची गरज नाहीये. प्रिलिम्स मध्ये आपल्याला जास्तीत जास्त एरिया कव्हर करायचा आहे. जास्तीत जास्त एरिया आपले टच झाले पाहिजेत, जास्तीत जास्त एरिया कव्हर झाले पाहिजेत. मेन्स मध्ये तसं होत नाही. आपण सांगू शकतो, डिफाईन करू शकतो, प्रेडिक्ट करू शकतो की नक्की कशावर फोकस करायचं आहे आणि कशावर नाही. प्रिलिम्स मध्ये तसं होत नाही आणि म्हणूनच ती फार चॅलेंजिंग बनते. म्हणून नेहमीच माझं उदाहरण असतं ते म्हणजे मेन्स पेक्षा प्रिलिम्स का चॅलेंजिंग आहे, कारण संधी फक्त 100 आहेत, सिलेबस मात्र प्रचंड मोठा आहे. आणि मेन्स मध्ये तसं नाहीये. पहिल्या दिवशी पेपर जर माझा वाईट गेला, मला पुन्हा कमबॅक करता येते. दुसऱ्या पेपरला, तिसऱ्या पेपरला माझे हातचे एक्के पुढेच आहेत. ऑप्शनल 5 दिवसांचा जवळपास गॅप मिळतो मला. 5 दिवसानंतर मी माझा ऑप्शनल देऊ शकतो, मला कमबॅक करता येतं, मला संधी आहे. इथं ती नाही हो, म्हणून ही चॅलेंजिंग आहे. आणि म्हणूनच काय होतं, त्या 2 तासामध्ये मुलांची प्रचंड मोठी धावपळ उडते, तिथे त्रेधा तिरपीट उडते, तिथे प्रचंड मोठ्या टेन्शन खाली मुलं येतात. आणि म्हणून ज्या मुलीचं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं, तो सेम प्रश्न आहे, सेम प्रकार आहे. का? कारण 2 तासामध्ये जर तुम्ही तुमचं टेम्परामेंट नाही टिकवून ठेवू शकलात, कारण का आपल्याला माहिती आहे 100 नंतर माहित नाही काय आहे पुढे, होईल का नाही माहित नाही. आणि मग सगळ्या आशा अपेक्षा आपण त्याच्यावरती चिकटवलेल्या असतात. झालं तर काय, नाही झालं तर काय, अजून टेन्शन वाढायला लागतं, अजून हार्टबीट वाढतात आणि त्याच्यामध्ये आपण चुकण्याची शक्यता जास्त असते. ओपनिंगला आलेल्या बॅट्समन पेक्षा जो फिनिशर असतो त्याचं महत्व फार मोठं आहे. कारण फिनिशरला फक्त खेळायचं नाहीये, त्याला अंडर प्रेशर खेळायचं आहे. बरोबर आहे? आणि तुमची जी काही पोझिशन आहे ना मित्रांनो, ती ऍज अ फिनिशर सारखी आहे, ही लक्षात घ्या. तुम्हाला ओपनिंग साठी कोणी बोलवत नाहीये, तुम्हाला फिनिशिंग करण्यासाठी बोलवत आहे. तुम्हाला महेंद्रसिंह धोनी बनायचं आहे की जे अंडर प्रेशर ग्राउंड मध्ये 1,00,000 लोक आहेत आणि मला तिथे अंडर प्रेशर माझ्या टीमला जिंकून द्यायचं आहे. 6 बॉल आहेत, 10 आहेत किंवा 12 आहेत, मला टिकायचंय आणि खेळायचं सुद्धा. तुम्हाला ते करायचं येते लक्षात. आणि म्हणून हा आता अप्रोच बदलायचा आहे आपल्याला. हा पहिला अप्रोच बदलायचा आहे. अप्रोच मध्ये मी कुठंच लिहिलं नाही बघा इथे की ही डिस्क्रिप्टिव्ह आणि ही ऑब्जेक्टिव्ह आहे. मी नाही लिहिलं. का? कारण तो नाहीच आहे ना, तो मेन भाग नाहीये. मेन भाग हा आहे, आपल्याला त्याकडे जायचं आहे.
आणि म्हणून प्रिलिम्सला अगोदर काय करायचं आता आपला पहिला टास्क, नो युअर प्रिलिम्स. कसं करणार हे, तर हे डीप एनालिसिस ऑफ PYQ आणि तुमचा व्हॉट एव्हर जो त्यांनी दिलेला सिलेबस आहे तो, या दोन गोष्टींच्या माध्यमातून, या दोन गोष्टींच्या माध्यमातूनच आपण प्रिलिम्सला समजून घेऊ शकतो. माझ्या अभ्यासामध्ये आता मला काय बदल करायचा आहे हे मला कळलं पाहिजे. त्या डिमांड कम्प्लिटली वेगळे आहेत हे लक्षात घ्या. ही परीक्षा का वेगळी आहे ह्याचं एक मुख्य कारण तुम्ही समजून घ्या. प्रिलिम्सच्या काळात तुमच्याकडून वेगळ्याच प्रकारच्या क्वालिटी ती तपासते, अपेक्षा ठेवते. मेन्स मध्ये वेगळ्याच क्वालिटी आणि वेगळ्याच अपेक्षा ठेवते आणि इंटरव्ह्यू मध्ये पुन्हा वेगळ्याच क्वालिटी आणि वेगळ्याच अपेक्षा ती ठेवत असते. तिन्ही राऊंड मधून जो तावून सुलाखून पुढे जातो त्याला ती निवडत असते आणि प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या क्वालिटीज वेगवेगळ्या प्रकारे तुमचं मूल्यमापन होत आहे आणि म्हणून ती टफेस्ट ऑफ द टफेस्ट आहे. आयर्न मॅन ची परीक्षा असते बघा, ती स्पर्धा आहे, त्यात सायकलिंग पण आहे, स्विमिंग पण आहे की नाही, रनिंग पण आहे, सगळ्याच प्रकारचे, आणि म्हणून ते डिफिकल्ट मानली जाते. बरोबर आहे. मिलिंद सोमनने ती जिंकली, आपले जे कृष्णकुमार होते IPS त्यांनी सुद्धा ती जिंकलेली आहे. का डिफिकल्ट आहे ती, कारण एकाच वेळेस वेगवेगळ्या प्रकारे ती तुमची तपासणी करते. इथे UPSC तेच करते. त्यातला एक टप्पा आता बघतोय आपण, प्रिलिम्स. समजून घ्या, तुमच्या पहिल्यांदा प्रिलिमला हा तुमचा सगळ्यात मोठा टास्क आहे. पहिला अनालिसिस. आता हा वेगळा प्रश्न आहे की अनालिसिस नक्की करायचं कसं, तर त्याबद्दल आपण पुढे बघूयात. पण त्याच्या अगोदर नेचर ऑफ द प्रिलिम्स एक्झाम आपण ज्याच्याबद्दल आता आपण चर्चा केली तीच आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घेणं महत्वाचं आहे. स्पीड, प्रेसिजन अँड ब्रॉड अंडरस्टँडिंग ऑफ द सिलेबस. मुद्दाम सगळी PPT ही इंग्लिशमध्ये ठेवण्याचं कारण पुढे सांगेन तुम्हाला. पण स्पीड पाहिजे, ॲक्युरेसी पाहिजे आणि त्याचबरोबर ब्रॉडर अंडरस्टँडिंग पाहिजे. पण याच्या पलीकडे जाऊन प्रिलिम्स पास होणं फक्त आपल्यासाठी टार्गेट नसावं. प्रिलिम्स पास होणं हे टार्गेट नसावं. मग आता तुम्हाला दुसरा एक त्या प्रकारचे अनुभव सांगतो. राज्यसेवा असू दे नाहीतर UPSC असू दे, विद्यार्थी नेहमी येऊन सांगत असतात, मोस्टली विद्यार्थी हे सांगत असतात की सर रिझल्ट गेला. हो. का रे? नाही सर थोडक्यात गेला. का? नाही, हार्डली बघा 2 मार्कांचा फरक पडला, नाहीतर झालो असतो मी. 2 मार्कांचा फरक पडला? हो, म्हणजे कट ऑफ लागला असा 90-92 आणि मला पडले मार्क्स काहीतरी 88 आणि 2 मार्काने रिझल्ट गेला. जर आपण पुन्हा एकदा जे दिसत नाही त्याच्याकडे जर लक्ष दिलं तर त्या विद्यार्थ्याचा रिझल्ट हा 2 मार्काने गेलेला नाहीये. 2 मार्काने तो रिझल्ट गेलेला नाहीये. जर समजा कट ऑफ 90 आहे, त्याला पडलेले आहेत 88. बघा, जर कट ऑफ आहे समजा तुमचा किती 90, त्याला पडले 88, 2 मार्काने रिझल्ट गेला नाही. 2 मार्काने रिझल्ट नाही गेला, 2 मार्काने तू फक्त काय त्या कट ऑफ पर्यंत पोहोचायचा राहिला. कट ऑफ म्हणजे काय असतं? सगळ्यात शेवटचा विद्यार्थी. आणि जर सगळ्यात शेवटचा विद्यार्थी म्हणून तू जर 88 90 जरी असतास तरी काय केलं असतं तू मेन्स मध्ये, हा प्रश्नच आहे. याचे 2 परिणाम आहेत, मी पुढे सांगेन. मग रिझल्ट कितीने राहिला किंवा कितीने तो मागे आहे, तर तो राहतोय किती मागे, तर त्याने स्वतःची तुलना ही कट ऑफशी करू नये. त्याची तुलना त्याने जे दिसत नाही आपल्याला, कारण वरती बोर्ड नाहीये असं नाही, खरंच दिसत नाही आपल्याला बऱ्याच वेळेस. काय? जो टॉपर असतो तो. प्रिलिम्स मधला टॉपर आपल्याला माहित नसतो. कोणीतरी इकडे सांगतं तिकडे सांगतं, हे सांगतं, पास झाला की तो 20 मार्क ऍड करून आपला कट ऑफ सांगतो. हा भाग वेगळा नाही का. पण जनरली बघितलं आपण तर मुलं 140 पर्यंत पोहोचतात. आणि जर मग मी 88 ला असेल आणि टॉपर हा 140 ला असेल तर मग तुम्ही आता त्यातला गॅप बघू शकता.
मला फक्त पास व्हायचं नाहीये, मला फक्त मेन्स द्यायची नाहीये, मला टॉप करायचंय, तर मला माझी हवी ती पोस्ट मिळेल ना. मग माझं जर टार्गेट, माझं जर एम हे फक्त कट ऑफ असेल ना, मी तुम्हाला लिहून देतो, जर तुमचं टार्गेट हे फक्त कट ऑफला बघून जर तुम्ही ठेवत असाल तर मी लिहून देतो, आपण प्रिलिम कधीच पास होत नाही. आपलं टार्गेट हे नेहमीच भारतात टॉप करण्याचं असलं पाहिजे, तर कदाचित गटांगळ्या खात का असे ना पण आपण कट ऑफच्या पुढे जाऊ. हे लक्षात घ्या. माझं टार्गेट जर मी 140 ठेवलं तर डे 1 पासून माझ्या बॉडी लँग्वेज मध्ये फरक पडतो, माझ्याकडून प्रत्येक कृती बदलते, माझ्या वेळेचं नियोजन बदलतं, मी माझ्या स्वतःला स्ट्रेच करतो. आणि म्हणून आपण काय करतो बघा, जर नव्याने अभ्यास सुरू केला, मी जिमला गेलो, मी नव्याने व्यायाम करायला सुरुवात केलो, तर कोच काय म्हणतो, चल काढ पुशअप काढ. मग आपण 5 पुशअप काढल्या. किती काढल्या? 5 काढल्या, 2 ऍड कर. अहो सर 5 मध्येच गोळे इकडे तिकडे फार काही प्रॉब्लेम नाही, थांब मी धरतो पकडतो तुला, पण अजून 2 ऍड कर. तो 2 ऍड करायला लावतो, 7 काढायला लावतो. उद्या सर 7 काढले, 2 ऍड कर. काय करतोय तो? तुम्हाला स्ट्रेच करतोय, तुम्हाला स्ट्रेच करायचंय. टार्गेट आपलं टॉप करण्याचं असलं पाहिजे. गेटिंग? आणि म्हणून पहिली चूक ही करायची नाहीये की कट ऑफ कडे लक्ष द्यायचं नाहीये. आपल्याला करायचंय काय? आपल्याला नेहमी तिथे टॉप करायचं आहे, आणि ते टॉप करण्यासाठी आपण आपली एक मजल ठरवली पाहिजे. मग ती 140 किमान असावी, किमान 140 असावी. आणि मग त्याच्यानुसार आपल्याला सगळ्या विषयामध्ये ते काय करायचंय? डिवाइड करायचंय. ओके, तर हा एक महत्वाचा भाग आपण त्यात लक्षात घेतला पाहिजे सुरुवात करायच्या अगोदरच. कारण जे कोणी सिनियर्स आहेत आपल्या इथे, आणि आमच्या इथे येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही हा प्रश्न नक्की विचारतो, नेहमी विचारतो, मेन्सलाही विचारतो आणि प्रिलिम्सलाही विचारतो. तो म्हणजे काय की मला सांगा, आपण जेव्हा एखाद्या गावाला जातो तेव्हा गाव कोणतं आहे, गाव कुठे आहे आणि कोणत्या गावाला जायचंय हे ठरवून घरातून बाहेर पडतो का? बाहेर पडल्यावर चौकात गेल्यावर चला आज कोणीकडे जायचं, मामाच्या का आत्याच्या, हा असं होतं का? नाही ना. म्हणजेच काय की जर आम्ही प्रिलिम्सचा अभ्यास करण्यासाठी निघालोय आता, तर पहिल्यांदा आम्हाला ठरवायचंय आमचं टार्गेट काय आहे, बरोबर ना? आणि ते आज आपण इथे ठरवतोय. किमान ते किती असलं पाहिजे? 140 प्लस. आता आम्हाला ते दिसतंय की 140 आहे, मग 140 आहे, तर मग दुसरं काम आपल्याला काय करायचंय आता? आज मी कुठे उभा आहे, बरोबर? आज मी कुठे उभा आहे? 140 प्लस मला जायचंय, मग मी कुठे आहे? मी 90 वर आहे, मी 70 वरती आहे, का मी 60 वरती आहे, का मी 40 वरती आहे? एक ऍव्हरेज पकडूयात. नवीन विद्यार्थी समजा, तर तो म्हणाला की सर मला आता 40 पडतायत. सापडला तुला, तुझा रस्ता सापडला. किती पाहिजे? आणखी 100. सापडला का नाही? मग 100. आता 100 कुठून मिळवायचे आणि कसे मिळवायचे, एवढं तुझं काम राहिलं. म्हणून काय करायचंय? वेअर यू आर स्टँडिंग टुडे, आज कुठे उभे आहात, तुमची पोझिशन कुठे आहे हे तपासायचंय. मग हे कसं तपासणार? त्यासाठी काय करायचं? युपीएससीचाच जुना पेपर घ्यायचा, तो कुठलाही घ्या. जर लास्ट इयरला तुम्ही तुमची एक्झाम दिली असेल तर ती सोडा, 22चा घ्या. 22-21चा तुम्हाला आठवत असेल 20चा घ्या, काही हरकत नाही. 20, 21, 22, 23 कुठलाही एक पेपर घ्या आणि बसून वेळ लावून सोडवा. आणि सोडवल्यानंतर तुम्हाला कळेल की तुम्ही आज इथे कुठे आहात. असं नाहीये की नाही माझा अभ्यास नाहीये, माझं हे नाहीये, ते नाही, आपल्याला ते करायचंच आहे ना, सगळं करायचंय. पण आता आपण कुठे आहोत हे चेक केलं पाहिजे ना. गुगल 2 पॉइंट दाखवतं, मॅप. एक कुठे जायचंय ते, आणि दुसरा कुठे आहे ते. मग आपल्याला बघावं लागेल ना कुठे आहे ते. म्हणून काय करूयात, आपण पहिलं काम करूयात, आज आपण कुठे आहोत हे चेक करूयात, ही पोझिशन चेक करूयात. गेटिंग? याच्यामध्ये आणखी बरेच अनालिसिस करायचे आहेत, ते पुढे सांगेन. पण पहिलं काम कळतंय? हा, सो पहिलं काम आपण दुसरंच बघितलंय बघा. इथे कुठे गेला? इथे डीप अनालिसिस, पीवायक्यूचं आणि सिलेबसचं हे सुरू करायचंय. आणि दुसऱ्या बाजूला
ही आपली पोझिशन आज आपल्याला ठरवायची आहे, कुठे आहोत ते, म्हणजे आपल्याला पोहोचायचंय कसं आणि कितीपर्यंत, नाही का, हे सगळं समजू शकेल. आणि मी डॅम शुअर, मी हे अतिशय कॉन्फिडेंटली सांगू शकतो की तुम्हा प्रत्येकाचा आणि जे ऑनलाईनला विद्यार्थी आहेत त्या सर्वांची पोझिशन ही वेगवेगळी असणार आहे की नाही. त्यामुळे प्रत्येकाचे रोडमॅप हे सुद्धा कसे असावेत, वेगवेगळेच असायला हवेत. गेटिंग? हा, हे पुढचं आपल्याला काम करायचंय. पण त्याकडे जाण्याच्या अगोदर आपण काही गोष्टी बघूयात की ज्या कॉमन मिस्टेक्स असतात, ज्यांनी प्रत्यक्षात ह्या अशा मिस्टेक केलेल्या आहेत त्यांना उजळणी होईल, अरे हो हे मी केली होती. आणि ज्यांनी अजून परीक्षा दिलेली नाहीये त्यांना हे समजेल की काय करतात मिस्टेक्स, हा पुढचा स्टेज मागचा शहाणा, या पद्धतीने आपण काय करूया, आपला वेळ वाचूयात, नाही का. हा, काही कॉमन मिस्टेक्स आहेत, आपण त्याकडे जाऊयात. पहिली, निग्लेक्टिंग द युनिक डिमांड्स ऑफ द प्रिलिम्स. काय असतात प्रिलिमच्या, काय डिमांड आहेत, तर ठळक अक्षरामध्ये, रिट लार्ज, मोठ्या ठळक अक्षरामध्ये आपण हे लिहून घेऊयात. आणि ते म्हणजे की प्रिलिम्स आहे ना, तर ती फॅक्च्युअल आहे. फॅक्च्युअल आहे, पाठांतर करावं लागेल, हे पहिल्यांदा लिहून ठेवा. जे राज्यसेवेचे विद्यार्थी गेल्या वर्षी युपीएससीचे अनेक विद्यार्थी जे मेन दिलेले होते ते घरी बसले, पण राज्यसेवेचे विद्यार्थी मात्र प्रिलिम पासून पुढे गेले. का? पाठांतर. आणि हेच नाही, मग विद्यार्थ्यांनी सांगायला लागले की नाही सर हे असं असं नाही, हे जरा खूपच पॅटर्न बदलला हो युपीएससीचा. अहो ते बदलणारच आहे, ते कधीच सेट होऊ देत नाही तुम्हाला, ते नेहमी गुगली करणारच आहे. हे आपलं काम आहे की आपल्याला करायचंच आहे काय, कॉन्सेप्च्युअल अभ्यास करणारच आहोत, अनालिटिकल अभ्यास करणारच आहोत, पण दुसरीकडे फॅक्च्युअल डेटा करायचाच. ही परीक्षेची डिमांड आहे, हे लक्षात घ्या, डिमांडच आहे, ते आपल्याला करायचं आहे. अशाच प्रकारे आणखी काही गोष्टी आहेत की ज्या समजून घेणं आवश्यक आहे. बेसिक डिमांड मध्ये काय काय येतं बघा, फक्त फोकसिंग ओनली ऑन डिटेल रीडिंग अँड अनालिसिस विदाउट मास्टरिंग फॅक्च्युअल डेटा, दिस इज द फर्स्ट वन. सेकंड, ऑब्जेक्टिव्ह ओरिएंटेड स्ट्रॅटेजी बाय प्रॅक्टिसिंग एमसीक्यू, फोकसिंग ऑन एलिमिनेशन टेक्निक and analyzing previous year question papers, questions also. हे सगळं आपल्याला करायचंय, ही त्याची डिमांड आहे आणि ती डिमांड आपण समजून घ्यायची आहे. आणि म्हणून फॅक्च्युअल डेटा इथून पुढे आपला अप्रोच जो मेन्स मध्ये नाहीये तो इथे बदलवायचा आहे आपल्याला. फॅक्ट्स कडे आता फार मोठ्या प्रमाणात लक्ष द्यायचं आहेच. दोन कारणासाठी फॅक्ट कडे लक्ष द्या. एक, प्रिलिम्स मध्ये तर ते उपयोगाला येईलच, पण दुसरं हे लक्षात घ्या की तुमची प्रिलिम्स ही मेन्सची एक्सटेन्शन असते, किंवा उलट पण मेन्स तुमच्या प्रिलिम्सची एक्सटेन्शन असते. मेन्स मध्ये तुम्ही बघितलं असेल, जे यशस्वी विद्यार्थी त्यांनी सांगितलेले बघा की जास्तीत जास्त पॉइंट फॉर्मॅट मध्ये आन्सर लिहित चला. म्हणजेच काय, डायमेन्शन्स लिहित चला. म्हणजेच काय, अहो फॅक्ट, तुमची उत्तरं ही ऑब्जेक्टिव्ह बेस होत गेली पाहिजेत. मग एक लक्षात घ्या की तुमच्या मुख्य परीक्षेमध्ये जर तुम्हाला ऍडव्हान्टेज घ्यायचा असेल तर प्रिलिम्स ही तुमची नामी संधी आहे. प्रिलिम्स मध्ये खूप चांगल्या प्रकारे हा फॅक्च्युअल डेटा चांगला करा, ऑटोमॅटिकली तुम्हाला मेन्स मध्ये ऍडव्हान्टेज मिळतो. प्रिलिम्स ही पास व्हाल आणि मेन्स मध्ये पण आपल्याला पुढे जाता येईल. दुसरा मुद्दा, ओव्हर एम्फासिस ओनली ऑन रीडिंग विदाउट अ प्लॅन. फक्त अभ्यास करणे आणि अभ्यासाची व्याख्या काय करणे, ती म्हणजे वाचन करणे. मी खूप वाचलं, कॉमन मुद्दे असतात, कॉमन रिप्लाय असतात मुलांचे. अभ्यास काय केला सर, लक्ष्मीकांत 5 वेळेस, स्पेक्ट्रम 6 वेळेस, फाटलं बघा ते. एवढा अभ्यास केला पण काय नाही झालं, येतच नाही, काय कळायला मार्ग नाही हो. फार मजेशीर असतात रिप्लाय पोरांचे. पण फक्त वाचन म्हणजे अभ्यास आहे का? नाही. आपल्याला करायचं, काही गोष्टी त्यामध्ये आपण केल्या पाहिजेत. फक्त वाचन करून लक्षात राहिलं असतं तर अहो ते फार सोपं झालं असतं, पण तसं होत नाही. म्हणून हे जे काही टप्पे आहेत या टप्प्यांकडे मी नंतर येतो. मी अगोदर तुम्हाला सोपं उदाहरण सांगतो की करायचं काय. तुमचे मेन्स असू दे तर प्रिलिम असू दे, अभ्यास म्हणजे काय हो, तर दूध आहे
दुधाचं दह्यात रूपांतर करणं, दह्याचं ताक बनवताना ते घुसळणं, घुसळून लोणी काढणं, लोणी कडवून जे तूप निघतं हे तूप म्हणजे तुमचा अभ्यास आहे. ह्या सगळ्या प्रोसेस झाल्या पाहिजेत. आणि ह्या प्रोसेस म्हणजे काय आहेत तर ह्या सगळ्या आहेत. पीवायक्यू कडे आपण जाणारच आहोत. पीवायक्यूचं अनालिसिस कसं करायचं त्याच्या स्ट्रॅटेजीज आहेतच, त्या कराव्याच लागतील. मग पीवायक्यूचं अनालिसिस करणं, डायमेन्शन्स त्या ठिकाणी ठरवणं, नोट्स काढणं, कारण तुम्हा प्रत्येकाकडे वेळ आहे. तुम्ही अजून खूप अर्ली स्टेजमध्ये सुरुवात करताय, तुम्हा प्रत्येकाकडे वेळ आहे. नोट्स काढा, नोट्स काढल्याच पाहिजेत. प्रॅक्टिसिंग एमसीक्यू, रिव्हिजन आणि मेमोरायझेशन, ह्या सगळ्या स्टेजेस हे आपल्या झाल्या पाहिजेत, तर त्याला आपण अभ्यास म्हणतो. नुसतं वाचन करणे म्हणजे अभ्यास नव्हे. नोट्स काढा, नोट्स काढल्या पाहिजेत. नोट्स काढल्याशिवाय पर्याय नाही. एक म्हणता येईल फार फार तर काय की सगळ्या सिलेबसच्या नोट्स काढणं सर कदाचित वेळ नाही पुरणार, ठीक आहे, पण जे अतिशय महत्वाचे मुद्दे आहेत त्याच्या तरी नोट्स काढाव्या लागतील, पर्याय नाहीये. नोट्स दोन कारणासाठी काढायचे आहेत. एक, नोट्स काढणं म्हणजे काय असतं, दुधाचं तुपात रूपांतर करणं असतं. नोट्स काढणं म्हणजे काय, शेवटच्या दिवसामध्ये रिव्हिजन अतिशय वेळेत आणि क्विकली करणं असतं. नोट्स काढणं म्हणजे काय तर हात, डोळे आणि मेंदू या तिघांचा एकसूत्रीकरण करणं आणि हायेस्ट लेवल ऑफ कॉन्सन्ट्रेशन अचीव करणं असतं. म्हणून नोट्स काढा, म्हणून नोट्स काढल्या पाहिजेत. आणि नोट्स काढणं टाळणं म्हणजे काय, आळशी, अतिशय आळशी. नाही सर मला नोट्स नाही काढावेशा वाटत, मला पुस्तकातच असं अंडरलाईन करावं असं वाटतं. हे म्हणजे काय आहे, बाबा रे असू दे बाबा, असू दे असू दे, असू दे, हे असं डोक्यावरून मायेचा हात फिरवणारी आपली आई, तिच्या पुढे असं म्हणल्यानंतर ती म्हणे असू दे काय होत नाही, असू दे तेवढंच कर. पण जर पास व्हायचं असेल तर आपल्याला ते फक्त अंडरलाईन आणि ते हायलाइट करून चालणार नाही. त्याची पुन्हा बऱ्याच गमती जमती असतात. सगळं पेज हायलाइट झालेलं असतं, फक्त काय कलर बदललेले असतात मध्ये. शेवटी त्याला प्रश्न पडतो की अरे आणखी काय वेगळ्या रंगाचा हायलायटर पाहिजे, बनवला पाहिजे यांनी का, कारण सगळेच संपले तरी पण काय आमचं ते हायलाइट करायचं राहत नाहीये. हायलाइट नाही हो, नाही त्याने होत, मेहनत करावी लागते, नोट्स काढाव्या लागतात. आणि मी तुम्हाला हेही सांगतो गॅरंटेड की ज्या तुम्ही नोट्स काढाल ना त्या नोट्स मधून मित्रांनो 100% प्रश्न येणार असतात. 100% प्रश्न येतात. तुमच्या नोट्स तुम्हाला ह्या दिसतात, परीक्षेमध्ये व्हिज्युअलाइज होतात, म्हणून नोट्स काढल्या पाहिजेत. आणि एमसीक्यू प्रॅक्टिसिंग करणं मी त्याबद्दल पुढे बोलेनच, पण पुढे जाऊयात. सेल्फ एनालिसिस कडे दुर्लक्ष करणं, मगाशीच आपण म्हणलं तसं. पिंडी ते ब्रह्मांडी, पिंडी ते ब्रह्मांडी असतं. आणि म्हणून मला यशस्वी व्हायचंय, पण मला यशस्वी होण्यासाठी मी स्वतः माझं पहिलं परीक्षण करणं गरजेचं आहे. जगात एका व्यक्तीकडे पाहून उभा राहणं ही सगळ्यात डिफिकल्ट गोष्ट असते. आई नाही, वडील नाही, मित्र नाही, शिक्षक नाही, एखादा अधिकारी नाही, तो असतो ते तुम्ही स्वतः. शेवटचं कधी तुम्ही तुमच्या आरशामध्ये पाहून स्वतःशी बोललेला आहात, केस विंचरलेला आहात असं नाही, पावडर लावलेला आहे असं नाही. त्यावेळेस आपण पावडर आणि आपल्या दिसण्या आणि आपल्या केसांकडे लक्ष असतं. आपण आपल्या स्वतःच्या डोळ्यामध्ये डोळे घालून दररोज स्वतःला कधी प्रश्न विचारलेला आहे, कोण आहेस तू, कोण आहेस तू, काय करतोयस तू, काय चाललंय तुझा, काय मिळवलंस तू, काय कर. सगळ्यात कठीण असतं ते. आणि स्वतःचं अनालिसिस, कारण आपल्याला कसं असतं माहितीये का, स्वतःतल्या दोष, स्वतःतल्या त्रुटी हे दुसऱ्याने सांगणं सुद्धा आवडत नाही. आणि स्वतःला सांगणं सुद्धा आपल्याला ते भीती दाखवणार असतं, भीतीदायक असतं की मला हे जमत नाही, मला हे करता येत नाही, मी असा आहे, मी तसा आहे. नाही, आपल्याला करावं लागेल. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला विचाराव्या लागतील. वेअर डू आय स्टँड टुडे, वेअर आय हॅव कम्प्लिटेड, व्हॉट आय हॅव कम्प्लिटेड, व्हॉट मिस्टेक्स डिड आय मेक अर्लियर. आणि त्यानंतर आपलं स्वॉट अनालिसिस करणं पर्सनॅलिटीचं, हे करून त्याच्यावरती काम करावं लागेल, समजून घ्यावं लागेल.
बघा लक्षात घ्या, कसं असतं, जोपर्यंत डायग्नोज होत नाही ना तोपर्यंत उपाय करता येत नाही. कळू द्या ना, मला लक्षात राहत नाही सर, ठीक आहे उपाय आहेत. सर माझा रिडिंगचा स्पीड फार कमी आहे, ठीक आहे उपाय आहेत. सर मला ते कॉन्सेप्ट कळत नाही तो पॉलिटी मधल्या, ठीक आहे उपाय आहे. सर सायन्स लहानपणापासून आपला लय जानी दुश्मन आहे, काय कळतच नाही तो बायोलॉजी कुणीकडे ते फिजिक्स कुणीकडे, काय हरकत नाहीये तरी सुद्धा पास होऊ शकतो आपण. पण कळू दे ना एकदा तुला काय जमत नाही आणि काय जमतंय हे लक्षात घ्या. कोणत्याही क्रिकेट टीम मध्ये तुम्ही बघाल तर अपोनंटची जी टीम असते प्रतिस्पर्धी, ते काय करतात माहितीये, तुमच्या काय स्ट्रेंथ आहेत आमच्या काय स्ट्रेंथ आहेत, तुमच्या काही विकनेस आहेत आणि आमच्या काही विकनेसेस आहेत. बघा नेहमीच आहे, ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू भारतात येत असताना नेहमी फास्ट बॉलरच का आणतात आणि ऑस्ट्रेलियामध्ये जाताना भारतीय खेळाडूमध्ये जास्तीत जास्त स्पिनरच का असतात, हा फरक लक्षात घ्या. आणि त्यानुसार तुमच्या स्वतःच्या, जोपर्यंत आपण स्वतःला पाहत नाही, स्वतःला उलगडत नाही ना, तोपर्यंत आपल्याला त्या परीक्षेमध्ये यश मिळवणं कठीण जातं. येतं लक्षात. म्हणून स्वतःला ओळखा. म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे सेल्फ एनालिसिस. त्यानंतर ओव्हरलुकिंग बेसिक्स. काहीही म्हणा, आणखी एक वाक्य मोठ्या शब्दामध्ये लिहा जे तुम्ही मगापासून लिहित नाहीये, काही हरकत नाहीये, रेकॉर्डिंग चालू आहे, नंतर लिहा. हा तर ते म्हणजे काय, एनसीआरटी. मित्रांनो नुसत्या एनसीआरटी वरती सुद्धा तुम्ही परीक्षा पास होऊ शकता. एनसीआरटी एवढ्या महत्वाच्या आहेत, बेसिक्स कडे दुर्लक्ष करू नका. एनसीआरटी वाचा. सर एनसीआरटी मराठीतून नाहीत का, हा प्रश्न विचारत ह्याचे 3 अटेम्प्ट गेले. किती अटेम्प्ट? 3. जर थोडस धाडस केलं असतं तर पहिल्याच अटेम्प्ट मध्ये सगळ्या एनसीआरटीचा बुकना पाडून सगळ्या नोट्स तयार झाल्या असत्या आणि दुसऱ्या अटेम्प्टला यश मिळालं असतं. पण ते शॉर्टकट शोधत 3 अटेम्प्ट गेले, हे लक्षात घ्या. आणि म्हणून एनसीआरटीचा भाऊ करू नका. एनसीआरटी वाचा आणि इंग्लिश मध्येच वाचा, कंपल्सरी वाचा, इंग्लिश मध्येच वाचा. काय मेहनत करावी लागेल. आणि लक्षात घ्या, जनरली बघा, तुम्ही एनसीआरटी जर पुस्तकं बघितली असतील, आय एम डॅम शुअर की तुम्ही बघितलेली, पण तुम्ही हे नसेल बघितलेलं की प्रत्येक पुस्तकाचे जे लेखक आहेत त्यांची नावं काय आहेत. पॉलिटीचे, हिस्ट्रीचे, जॉग्रफीचे वेगवेगळी नावं असतात ज्याच्या ऑथरने लिहिलेली आहेत ती, बरं का. आणि मित्रांनो कुठल्याही व्यक्तीकडे तो जे काही बोलतो का नाही त्याचे टिपिकल काही शब्द असतात जे वेगळे असतात आपल्यापेक्षा. हार्डली किती, 300-400 मॅक्स. एकदा का तुम्ही 300-400 शब्द जॉग्रफीचे वेगळे बघितले, एकदा का तुम्ही 300-400 शब्द हिस्ट्रीचे वेगळे बघितले की तुम्हाला पुन्हा ते इंग्लिश मधून हिस्ट्री वाचणं, इंग्लिश मधून जॉग्रफी वाचणं कठीण जात नाही. फक्त तेवढे शब्द वेगळे असतात, बाकी सेम असतं. वाचा, एनसीआरटी वाचा. एनसीआरटी खूप महत्वाची आहे तुमच्या प्रिलिम्ससाठी सुद्धा आणि तुमच्या मेन्स साठी सुद्धा, एसए साठी सुद्धा, एथिक्स साठी सुद्धा आणि सगळ्याच गोष्टींसाठी. एनसीआरटी कडे दुर्लक्ष करू नका. दुसरा मुद्दा आहे एमसीक्यू प्रॅक्टिस. एमसीक्यू प्रॅक्टिस. उसेन बोल्ट जेव्हा जगत जेता होते 9 पॉइंट समथिंग 10 का 16 सेकंदात, 9 पॉइंट समथिंग सेकंदामध्ये त्यांनी 100 मीटरचं अंतर कापलं. किती सेकंदात? आपण असं बघूयात, 9.25 सेकंदात. ह्या 9.25 सेकंदाच्या स्पर्धेमध्ये विजयी होण्यासाठी मात्र ह्या माणसाने प्रॅक्टिस केली होती 10 वर्ष. येडाय काय 10 वर्ष म्हणणार, एवढा प्रॅक्टिस करून जिंकतोय कितीची स्पर्धा, 9 सेकंदाची. हे काय बरोबर नाही सर. किमान 9-10 तासांची तरी स्पर्धा असायला पाहिजे. 10 वर्ष मेहनत केली नाही ना. नियम तोच आहे, नियम तोच आहे. बघा लक्षात घ्या, 9 सेकंदाच्या स्पर्धेसाठी 10 वर्ष प्रॅक्टिस आहे. 10 वर्ष. मग इथे 100 प्रश्नांच्या परीक्षेसाठी आपल्याला सुद्धा किमान 25,000 प्रश्नांची प्रॅक्टिस करावी लागेल की नाही? करायला पाहिजे ना. मग आमचे प्रिय विद्यार्थी आणखी एकदा येतात आणि सांगतात सर नाही निघाली. बर, मग लय अभ्यास केलता, मग असं झालं पुस्तकांचं, आता टेस्ट सिरीजचं, प्रॅक्टिसचं. सर
लय 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 अभ्यास केला, लय टेस्ट दिल्या. टेस्ट किती दिल्या? एक टेस्ट लावली होती. किती पेपर सोडवले? होते सर त्यांचे 20-25 वगैरे 30 होते. बर, बाहेरच्या पण सोडवल्या. आपण असं म्हणूयात 50 पेपर सोडवले. किती? 50. जीएसचे 50 पेपर सोडवले. मोठी अचिव्हमेंट आहे 50 पेपर म्हणजे, नॉट अ जोक. 50 पेपर सोडवले. एका पेपरमध्ये किती प्रश्न? 100. 100 गुणले 50 करा, किती झाले? CSAT. अरे लगेच आलं पाहिजे की. 100 गुणले 50 5,000, बरोबर ना? तर 5,000 झाले. मग 5,000 आता सिलेबस मध्ये मगाशी सांगितलंय मुखपाठ असला पाहिजे सिलेबस. ओके, तर जवळपास आपण असं बघूयात, आर्ट अँड कल्चर आपण हिस्ट्रीमध्ये टाकूयात. असे 7 टॉपिक आपण पकडले. करा भागाकार. 5,000 भागिले 7. अयो आता हे पण करायचं का? अहो करावं लागेल की. बोला. 7 49 असं पकडलं की आपण अराउंड जायचं असतं नेहमी. ओके, 7 49 700 आले का नाही एका विषयाला. आता आपण पॉलिटिक्सचं उदाहरण घेऊया. लक्ष्मीकांत सबसे प्यारा दोस्त हमारा. लक्ष्मीकांत मध्ये चॅप्टर किती आहेत टोटल? कशाला आलो उगाच ऑफलाईनला? ऑनलाईनला असले कसं आहे, गप्प बसलं की चालतंय आपलं. काय मास्तर किती हाका मारला तरी पण कोणी बोलत नाही. किती चॅप्टर आहेत लक्ष्मीकांतचे टोटल? लेटेस्ट एडिशन. बरं, तुझ्याकडे जी असेल ती सांग, तसं काही अडचण नाही. लेटेस्ट एडिशन मध्ये बदलू दे, किती बदलायचे तेवढे. 1,000 1200. बर, चॅप्टर 70च्या आसपास आहेत का? आरामशीर असतात, आरामशीर. 70 चॅप्टर समजा आपण पकडले. 700 प्रश्न झाले पॉलिटिक्सचे सुद्धा, बरोबर ना? आपण गुणाकार भागाकार केला होता. आता बघा, 700 प्रश्न भागिले 70 चॅप्टर लक्ष्मीकांतचे किती झाले प्रत्येकाला? 700 भागिले 70 किती आले? 10. असं सुरुवात आहे आपली. किती? 700 भागिले 100 10. अरे 70. मी कन्फ्युज करतोय का? 700 भागिले 70 किती? 10. फंडामेंटल राईट मध्ये आर्टिकल किती आहेत? कुठून सुरू होतात फंडामेंटल राईट? चौदा पासून सुरू होतात. 12वा आणि 13वा कलम काय मग? 12 पासून. बघा इथंच झालं महायुद्ध. कोणी म्हणते 12, कोणी म्हणते 14. काय पाहिजे? अॅक्युरेसी पाहिजे, आहे की नाही? मग आपल्याला ते कळायला लागतं, हळूहळू ते समजायला लागतं की नाही आपल्याला करावं लागेल, आपल्याला त्यानुसार पुढे जावं लागेल. ठीक आहे, 14 ते 35 असं आपण पकडलं समजा. 14 ते 35 म्हणजे टोटल नंबर ऑफ किती झाले? 11. बरोबर आहे का? 14 आणि 11 किती? का 24? 14 ते 35 21. आणि तुम्ही म्हणालात काय मगाशी सर 700 प्रश्न लक्ष्मीकांत मधल्या 70 चॅप्टर मध्ये डिवाइड केले तर प्रत्येक चॅप्टरला 10 प्रश्न येतात. फंडामेंटल राईट मध्ये आर्टिकल किती? 21. प्रश्न सोडवले किती आपण? 10. काय न्याय दिला आपण? एका आर्टिकलवर एक प्रश्न सुद्धा सोडवला नाही आपण. आहे का उपयोग त्या टेस्टचा फक्त? बरं, दुसरी चूक काय? मुद्दा कळतोय ना तुम्हाला माझा? दुसरी चूक काय असते? मुलं टेस्ट देतात, पण टेस्ट ज्या कारणासाठी द्यायच्या असतात त्या कारणासाठी आम्ही टेस्ट देतच नाही. बरं, ते राहू दे, आपण नंतर बोलूया टेस्टचं काय करायचं आपल्याला ते. पण सगळ्यात महत्वाचं काय आहे की टेस्ट पेपर ह्याने किती सोडवले? 50. पण त्या 50 टेस्ट पेपरचं बाळा तू किती वेळेस रिव्हिजन केलास? त्याचं पण रिव्हिजन करायचं असतं का? अरे करायला पाहिजे की. जर मी फेब्रुवारीमध्ये एखादी टेस्ट सोडवली त्याच्यामध्ये 10 प्रश्न माझे चुकलेले आहेत तर मी रिवाइज नको करायला? ते 10 प्रश्न माझे अंदाजे आलेले आहेत ते रिवाइज नको करायला? आणि म्हणून आणखी एक गोष्ट मोठ्या अक्षरात लिहा, आणि ती म्हणजे काय? ज्या गोष्टीची रिव्हिजन आपण किमान 4-5 वेळेस नाही करू शकत ती गोष्ट वाचू पण नका, काही कामाची नसते.
काही कामाची नाहीये ती. किमान 4 ते 5 वेळेस तसं रिव्हिजन झालं पाहिजे. मुद्दा कळतोय तुम्हाला? एमसीक्यू प्रॅक्टिसिंग. आणि म्हणून काय म्हणलं मी, फक्त टेस्टचे 50 टेस्ट सोडवल्या म्हणजे ती प्रॅक्टिस नसते. अहो, टेस्टचे वेगळे उद्दिष्ट आहेत. टेस्ट 2 तासामध्ये तुमचं टेम्परामेंट चेक करण्यासाठी आहे. टेस्ट 2 तासामध्ये तुम्ही कसं टॅकल करतात त्यासाठी आहे. टेस्ट 2 तासामध्ये तुम्ही काय सिले मिस्टेक करतात त्यासाठी आहे. टेस्ट ही टेस्टसाठी आहे. टेस्ट ही प्रॅक्टिससाठी नाहीये. येते लक्षात? मग प्रॅक्टिस किती? 25,000 प्रश्न. 25,000 प्रश्न. आणि मग त्याचा आता करा भागाकार पुन्हा एकदा, जमत असेल तर. 25,000 भागिले 7. द्या सोडून, राहू दे, नंतर करू आपण. पण एक जनरल तुम्हाला मी ठोकताळा सांगतो. प्रत्येक विषयाचे किमान मित्रांनो 3,000 प्रश्न आपण सॉल्व्ह केले पाहिजेत. आणि ते किमान 3 वेळेस रिवाइज केले पाहिजेत. हे बघा कसं आहे, ही परीक्षा आहे ना, तुम्हाला एका स्ट्रोक मध्ये, मराठीत झटक्यात, एका स्ट्रोक मध्ये तुम्हाला ती नाहेरेपासून आहेरे करणार आहे. हे लक्षात घ्या. सर्वसामान्यापासून ती असामान्य बनवणार आहे. तर काम सुद्धा असामान्याप्रमाणेच करावं लागेल की नाही? आपल्याला स्वप्न मोठी असतात, पण काम मात्र त्या पद्धतीने आपल्याकडून होत नाही. आणि हे आज तुम्हाला का सांगतोय, कारण आजपासून तुमच्याकडे वेळ आहे. करा 25,000 भागिले तुमचे हे सगळे महिने आणि त्यातले दिवस डिवाइड करा. प्रत्येक दिवशी किती येतात ते बघा. येते लक्षात? होऊ शकतं. आजपासून केलं तर नक्की करता येऊ शकतं. हा एक भाग तेवढाच महत्वाचा आहे. ॲटलास त्याचंही पुन्हा तंत्र आहे. ते कसं करायचं, काय करायचं, अतिशय महत्वाचं आहे. इथे जरी लिहिलं असलं फॉर जॉग्राफी, तरी मित्रांनो ॲटलास हा फक्त जॉग्राफीसाठी नाहीये. ॲटलास हा तुमच्या संपूर्ण UPSC प्रिलिमसाठी आहे, तुमच्या मेन्ससाठी आहे. ॲटलास वरची कमांड ही तुम्हाला किमान 25% लीड देते. मोठ्या अक्षरात लिहून ठेवा, 25% लीड देते ती तुम्हाला सगळीकडे. आणि म्हणून ते करायला पाहिजे, केलं पाहिजे. ओके, कसं पुढे आपल्याला बघायचंच आहे. मेंटल अँड फिजिकल हेल्थ. मेंटल हेल्थ कडे लक्ष द्या, दिलंच पाहिजे. नेहमी पॉझिटिव्ह असलं पाहिजे. एनर्जी बॉडीमध्ये सुद्धा पॉझिटिव्हच असली पाहिजे. करपट ढेकरा येणं सारखं, पोट गच्च गच्च असणं, तर उपचार करून घ्या, काही अडचण नाही. आपण बाहेर राहतो, मेसवर राहतो, हे त्या होतात, पण ते करा. अनकम्फर्टेबल वाटणं, उपचार करा. परीक्षेच्या अगोदर आजारी पडणं हे काही योग्य नाहीये. फक्त काय असतं माहितीये का, शिक्षक असतील, आई वडील असतील, नातेवाईक असतील जवळचे, हे 2-4 लोक समजून घेतात की ठीक आहे बाबा आजारी पडला किंवा पडली. बाकीच्यांसाठी क्रुएल आहे. ते काही म्हणत नाहीत आजारी पडला वगैरे याच्यामुळे रिझल्ट राहिला वगैरे, असं काही नाही. जगाला फक्त काय असतं, यश पाहिजे असतं. तुम्हाला यश दाखवावं लागेल. फिटनेस, मेंटल आणि फिजिकल दोन्हीही तुमचा परफॉर्मन्स अराउंड 10% ने वाढवतो. अराउंड किमान वाढवतो 100%. म्हणून मेंटली टफ राहा. मेंटली जी गोष्ट तुम्हाला सदैव सकारात्मक ऊर्जा प्रदान करते त्याच गोष्टीच्या सानिध्यात राहा, त्याचा प्रयत्न करा. अध्यात्म तुम्हाला जर जमत असेल, आवडत असेल, नक्की करा, प्रयत्न करा, फॉलो करा. आणि त्यानुसार तुम्ही ते केलं पाहिजे, बरं का? त्यामुळे करा. ज्याच्यापासून तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी मिळते त्या सगळ्या गोष्टी करा. पण स्टे पॉझिटिव्ह, स्टे मोटिवेटेड. अशा सगळ्या लोकांपासून दूर राहा की जे नेहमी नकारात्मक असतात. ठीक आहे? ह्या नकारात्मक लोकांच्या सानिध्यात राहायचं नाही. कारण हे नेहमी लक्षात ठेवूयात की ते म्हणजे जो संघ आहे, तो नेहमी सत्संग असावा. मग इथे सत्संग म्हणजे काय, सत म्हणजे काय, तर फक्त संतच नव्हे तर अगदी त्या प्रकारी लोक की जे काहीतरी करण्याची धमक बाळगतात. आणि त्यामुळे काय होतं माहितीये का, ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला. वान नाही पण गुण लागला. गुण नक्की लागतो. नेहमी आपल्याला सोबत पुढे घेऊन जाणाऱ्या व्यक्तीसोबत राहिलं ना, जो नेहमी एनर्जेटिक असतो त्यासोबत राहिलं की किमान त्याची काही एनर्जी आपल्याला मिळतेच. जे नेहमी पॉझिटिव्हली राहतो त्यासोबत राहिलं की काहीतरी गोष्टी शिकायला मिळतातच. समजतंय? तर नेहमी ते करायचं आपल्याला. आणि म्हणून या गोष्टी बेसिक्स आहेत बरं का, याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही. त्यानंतर सिसॅट.
प्राणप्रिय आपला हा असा विषय आहे. आमच्या मराठी मुलांसाठी तर हा फारच इम्पॉर्टंट असा विषय आहे, नाही का? सीसॅट. सीसॅट वरती आपल्याला काम करावं लागतं. इनमिन किती हो? 3 गोष्टी आहेत. इनमिन आपल्या 3 गोष्टी आहेत. एक म्हणजे बघा, सीसॅट मध्ये तुमचं आहे कॉम्प्रिहेन्शन, बरोबर. दुसरं आहे तुमचं रिझनिंग, हा, आणि तिसरं आहे तुमचं क्वांट. ठीक आहे, 3 गोष्टी आहेत. एक बेसिक क्वांट साठी लागते, ती म्हणजे तुमच्या जे काही थोडेसे स्किल डेव्हलप करणं गरजेचं आहे. एक मेंटॉर असावा, छानपैकी शिक्षक असला पाहिजे. रिझनिंग साठी लॉजिक फार गरजेचं आहे. आणि कॉम्प्रिहेन्शन साठी काय करायचं? कॉम्प्रिहेन्शनचा मी उपाय तुम्हाला ऑलरेडी सांगितला, तो म्हणजे इंग्लिश मधून एनसीईआरटी वाचा. इंग्लिश मधून एनसीईआरटी वाचा. आपल्या सगळ्या पीपीटी ज्या आहेत ह्या इंग्लिश मध्येच का आहेत? कारण मित्रांनो, आपली यूपीएससी ची पूर्व परीक्षा ही पूर्णपणे इंग्रजी किंवा हिंदीमध्ये आहे. हिंदी आपली मुंबईची हिंदी नाहीये ना ती, बरोबर ना? हा, त्यामुळे काय आहे, ती हिंदी म्हणजे आपण कधीही आपणच काय आपल्या पाठीमागच्या 7 पिढ्यांनी कधी ऐकलेली नसते, बरोबर आहे. काय संबंधच येत नाही ना अशा हिंदीचा. आपली हिंदी, आपल्या हिंदीवर जास्तीत जास्त प्रभाव आपल्या उर्दूचा आहे, ह्या हैदराबाद संस्थान आणि ह्या सगळ्यांचा. त्यामुळे हिंदीकडे तर आपण जाणारच नाहीये, बरोबर आहे. मग राहिली इंग्रजी. मग इंग्रजीकडे जर आपल्याला पर्यायच नाहीये तर इंग्रजीवरती कमांड मिळवायचीच आहे. कॉम्प्रिहेन्शन बघा, लक्षात घ्या, 2 गोष्टी आहेत. एक तर कॉम्प्रिहेन्शन साठी तुम्हाला इंग्लिश कंपल्सरी आहे, आणि दुसरं म्हणजे जीएस मधले जे प्रश्न आहेत, हा, आपल्याकडे तर सर आहेत, तुम्हाला तेही त्या ठिकाणी त्यांचा अनुभव आणि सगळ्या गोष्टी शेअर करतीलच. तर ते त्यांचा अनुभव सांगत होते की सर, बऱ्याच विद्यार्थ्यांना मे आणि माईट यातला फरक कळत नाही. स्टेटमेंट आहेत आपले, मग मे आणि माईट, कॅन, कुड, वुड, शुड यातला फरक कळत नाही. हा फरक नाही कळला तर मग प्रश्न सोडवणार कसे सोडवणार तुम्ही? आणि म्हणून होतं काय की वाचलेलं असताना सुद्धा आमच्या सिली मिस्टेक व्हायला लागतात. का? कारण आम्हाला वाचलेलं असून सुद्धा प्रश्न मात्र कॉम्प्रिहेंड होत नाहीये, त्याचं आकलन होत नाहीये. भाषेवरती प्रभुत्व मिळवावं लागेल आणि वेळ आहे. उपाय सांगितलाय. एनसीईआरटी बेसिक आणि टेस्ट सिरीजच्या माध्यमातून हे जे काही आहेत ना असे वर्ड्स आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी आपण प्रत्येकाच्या वेगवेगळ्या प्रकारे तपासून बघूयातच. पण कॉम्प्रिहेन्शन साठी लँग्वेज वरती काम करावं लागेल. लॉजिक, रिझनिंग, लॉजिक वरती खेळ आहे. क्वांट स्किलचा खेळ आहे आणि प्रॅक्टिसचाही खेळ आहे. 3 एरियाज आहेत आणि ह्या 3ही एरियावरती आपल्याकडे जे तुम्हाला आता पुढे येतील, म्हणजे जे तुम्हाला मेंटॉर असतील, तर त्यांचा एकूण या 3ही मध्ये सुद्धा खूप चांगला हातखंडा आहे. त्यांचं सत्र लवकरच होईल आणि त्यानुसार ते कळेलच. पण त्याच्यापेक्षाही आत्ता आपण काय करायला पाहिजे, 3 गोष्टी, 3 उपाय आहेत बेसिकली. आणि कसं असतं माहितीये, एखादी गोष्ट अवघड कधी असते, ती अवघड तोपर्यंतच असते जोपर्यंत आपण तिला अवघड मानतो, आपण तिला प्रयत्न करत नाही ती सोपी करून घेण्यासाठी. आपला इंटरेस्ट, शिकून घ्यायचं ठरवलं की सगळं शिकून घेता येतं. करायचं म्हणलं की सगळं करतो की नाही, तेच आहे हो. आणि म्हणून आपल्याकडे वेळ आहे, आपल्याला सीसॅटला कंटिन्युअसली वेळ द्यायचा आहे. आपण त्याबद्दलची स्ट्रॅटेजी कशी ठरवलेली आहे ते मी पुढे तुम्हाला सांगतोच, पण या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. सीसॅट हा मराठी मुलांचा कर्दनकाळ आहे. हा, तो कर्दनकाळ ठरतो आणि त्यामुळे फक्त मराठीच नव्हे तर इंग्रजी माध्यमातल्या सुद्धा विद्यार्थ्यांना बऱ्याचशा तो नाही जमत. कॉम्प्रिहेन्शन आपण यूपीएससीचं बघितलं तर ते सुद्धा त्याचं जे काही डिफिकल्टी लेवल आहे ती खूप खूप चांगली आहे, नाही का? ती सर्वसाधारण अशी नाहीये 10वीतल्या सारखं प्रश्न वाचल्यावरती कुठं शब्द सापडतोय का, असं नाहीये. ते त्याचं नाव कॉम्प्रिहेन्शन आहे. काय समजलं हे तपासायचं आहे,
आहे की नाही? आणि म्हणून काय आहे, रिझनिंग आणि क्वांट तुलनेने सोपं आहे, तुलनेने सोपं. आणि याच्यामध्ये तुम्हाला काय असतं, वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्निक डेव्हलप करून तुम्हाला उत्तरापर्यंत जाता येतं. सेम इथं पण आहे, प्रत्येक ठिकाणी पुन्हा सराव खूप गरजेचा आहे. लाईटली घ्यायचं नाही, क्वालिफाईंग आहे म्हणून नाही घ्यायचं. आपल्याला डेली बेसिसवरती सिसॅटला वेळ द्यावा लागतो, कारण आपण जीएस डेली करतो की नाही, सिसॅट पण डेली करायचं आहे. तो डेली त्यासाठी वेळ द्यायचा आपल्याला आहेच आहे. त्यानंतर आपण मग पुढे काय करणार आहोत आणि कशा पद्धतीने आपण पुढे काय करणार आहोत हे का सांगतोय, कारण हे तुम्ही केलं पाहिजे. खरं तर फक्त होतं काय, आपण ते करत नाही, म्हणून कुणाकडे तरी आपण ते अकाउंटेबल राहणं गरजेचं आहे आणि कोणीतरी आपल्याला ते करून घेणं गरजेचं आहे. हा फक्त याच्यातून होत राहतो. जनरली आपण टेस्ट सिरीज जर बघितल्या तर टेस्ट लावतो आणि टेस्ट देतो, टेस्ट देऊन त्याच्यानंतर आपण फार फार तर डिस्कशन ऐकतो आणि तिथून विषय संपतो. पण टेस्ट मुळात का लावायच्या हे सुद्धा आम्हाला माहित नसतं. मग तिथे त्या टेस्टचा उपयोग होणार तरी कसा? आणि म्हणून महत्वाचं काय आहे, आम्ही टेस्ट सिरीज तर त्या ठिकाणी ठेवलीच आहे, पण टेस्ट सिरीज पेक्षा सुद्धा अधिक महत्व जे आहे तर त्या मेंटॉरिंगला आहे. हा जो प्रोग्राम आहे तो संपूर्णपणे मेंटॉरिंग वरती फोकस करतो. आणि हे का गरजेचं असतं, मग ते जे मला नेहमीच आवडणारं उदाहरण पुन्हा एकदा, ते म्हणजे मागच्या काळामध्ये रॉजर फेडरर यांनी निवृत्ती घेतली आहे की नाही. तर रॉजर फेडरर आपल्याला माहित असतीलच, असायलाच हवेत नाही का, नसेल तरी माना हलवा, हो आहेत. हा, कारण मला फार दुःख होईल तर तुम्हाला माहित नाही तर ते हो ना. अरे कसं काही माहित नसू शकतं, म्हणजे रॉजर फेडरर माहित असो. रॉजर फेडररचा 2 कारणांनी, एक तर त्यांचं एक फेअरवेलचं स्पीच आहे, तेही जरूर ऐका, युट्यूबला आहे. आणि त्यांनी अमेरिकन विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांना दिलेलं एक आणखी एक महत्वाचं स्पीच आहे. काय माणूस आहे, म्हणजे काय ग्राउंड लेवलला कशी असतात मोठी माणसं, आणि ते त्यांच्या क्वालिटीजमुळे कशी पुढे जातात हे लक्षात घ्या. तुम्हाला नक्की बघा रॉजर फेडररचा. तर रॉजर फेडरर यांच्या नावावरती अनेक जागतिक कीर्तिमान आहेत. ठीक आहे. तर हेच जे रॉजर फेडरर आहेत ते ज्या दिवशी रिटायर्ड झाले किंवा त्यांनी निवृत्ती स्वीकारली, मित्रांनो त्याच दिवशी आणखी एक व्यक्ती त्यांच्या सोबत रिटायर्ड झाली आणि ते म्हणजे त्यांचे कोच, त्यांचे मेंटॉर. म्हणजे काय, कॉम्प्रिहेन्शन सिसॅट पॅराग्राफ म्हणजे काय, म्हणजे हे की ज्या माणसाच्या नावावरती इतके सारे वर्ल्ड रेकॉर्ड आहेत, जो माणूस किमान 25 ते 30 वर्ष त्या टेनिस कोर्ट वरती त्याने आधी राज्य गाजवलेलं आहे, त्या माणसाला शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला एक मेंटॉर असावा, एक कोच असावा असं वाटतं, तर तुम्ही आम्ही कोण आहे? आणि म्हणून विद्यार्थी जेव्हा विचारतो मला की सर पुण्यात राहूनच अभ्यास केला पाहिजे का गावाकडे गेलं तरी चालतंय, तेव्हा माझं त्याला उत्तर हे असतं की तू अंटार्क्टिकावर जरी जाऊन राहिलास तरी चालेल, पण मेंटॉरच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा, कंटिन्युअस फीडबॅक घे, कंटिन्युअस इंटरॅक्शन कर. आणि म्हणून मुलं गोखले नगर मध्ये त्यांना आता आधार कार्ड देण्यात येणार आहे, कर्वेनगर मधल्या मुलांना राशन कार्ड देण्यात येणार आहे. इतकी वर्ष आमची मुलं इथे राहत आहेत, पण चेहरे सुद्धा आम्हाला पाहून इतके वर्ष झाले या पोरांचे भेटत नाहीत विद्यार्थी. आणि त्यामुळे काय होतं, भेटलं पाहिजे. मग शिक्षकांकडून तुम्ही कंटिन्युअस इव्हॅल्युएशन करून घेतलं पाहिजे आणि ते करून घेतलं तर आणि तरच काय होतं बघा, मराठीमध्ये सुद्धा मन आहे की नाही, हा घोडा का अडला, भाकरी का करपली, त्याचं कारण काय असतं, कुणी तिथे त्याला परतवलं नाही. तो कोण असतो, तो मेंटॉर असतो, तो कोच असतो, तो तुमचा खऱ्या अर्थाने प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करणारा तो व्यक्ती असतो. हे लक्षात घ्या. आणि तो म्हणून तर गरजेचा आहे. फरक आहे, शिक्षक आणि मेंटॉर मध्ये फार फरक असतो. शिक्षक हा फक्त त्या विषयापुरतं सिलेबस पुरता मर्यादित राहतो. मेंटॉरची भूमिका ही फार मोठी आहे, व्यापक आहे.
आणि या परीक्षेमध्ये आपल्याला कंटिन्युअस फीडबॅक मिळणं फार गरजेचं आहे की मी योग्य दिशेने चाललोय का, माझी योग्य दिशा आहे का, मी करतोय ते बरोबर आहे का, माझा वेग योग्य आहे का, ह्या प्रत्येक गोष्टी. मग ते व्यक्तिमत्वाचे असतील दोष, मग ते अभ्यासातले दोष असतील, घरगुती काही प्रश्न असतात की जे आपल्याला सतत कुठे ना कुठेतरी प्रॉब्लेमॅटिक ठरत असतात, आपल्या यशावरती अपयशावरती ते परिणाम करत राहतात. आणि म्हणून ते गरजेचं आहे आणि म्हणून हा सगळा प्रोग्रामचा हा अट्टहास आहे. आणि म्हणून पण कसं होतं, मेंटॉरिंग म्हणजे फक्त आलास का, बसलास का, हे कर ते कर, हे केलंस का, हा ठीक आहे आता पुढचं हे कर, अशा गाव गप्पा त्यात काही उपयोग नाहीये. मेंटॉरिंग मध्ये कंटिन्युअस तुमचं स्वतःचं मूल्यमापन होणं आवश्यक आहे की नाही, आणि ते होण्यासाठी म्हणून टेस्ट सिरीज त्याच्यामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका निभावते. कारण टेस्ट पेपर दिला की तुझा आरसा माझ्या समोर आहे. जसं डॉक्टरच्या समोर जसं तुमचे लॅबोरेटरी टेस्ट असतात, तसं तुमचे टेस्ट पेपर त्यातला स्कोर हा काय आहे, त्या मेंटॉर समोर तुमचा आरसा आहे. हे बघ, या पद्धतीने आपला परफॉर्मन्स आहे. मग आपल्याला ह्या प्रकारे काम करावं लागेल. इथे हे चुका आहेत, ह्या तुला कराव्याच लागतील, यात हा वेळ वाढव, यात हे गोष्टी कमी कर, अशा प्रकारे ते मेंटॉरिंग होऊ शकतं. येते लक्षात? मग हा सगळा पुढे जो काही मुद्दा आहे ना, तो असा आहे. मग याच्यामध्ये कंटिन्युअस फीडबॅक असेल, इव्हॅल्युएशन आपल्या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून असेल, क्रिटिकल स्किल जसं की फॉर एक्झाम्पल सिलेबस डिकोड करणं, पीवायक्यूचं अनालिसिस करणं, पीवायक्यूचं त्या ठिकाणी सोडवून त्याच्यावरती कमांड मिळवणं, त्याच्यातून लॉजिक डेव्हलप करणं, त्या लॉजिकचा उपयोग आपल्याला पुढच्या त्या येणाऱ्या एक्झाम मध्ये करणं, हे सुद्धा स्किल्सच आहेत. वाचणं, नोट्स काढणं, लिहिणं, मेमराईज करणं, दिवसाचं प्लॅनिंग शेड्युलिंग करणं, ह्या सगळ्या गोष्टी. आणि वरून बरेच आमचे जे काही सहकारी मित्र आहेत, शिक्षक सुद्धा, ते बऱ्याच वेळेस असं म्हणत असतात की सर, पोरांना जर स्वतःचं शेड्यूल तयार करता येत नसेल तर हे कसं काही अधिकारी होणार. अरे ठीक आहे ना, नाही येत आहे त्याला, तुमचं काम आहे ना, ते त्याला करा ना मदत, किंवा त्याला एम्पावर्ड करा की ठीक आहे तू हे कर, त्याच्यावरती मी तुला काय करतो, मदत करतो. ते करतात. आणि म्हणून सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला काम करायचं आहे. मग ते सिलेबस डिकोडिंग करणं असेल, पीवायक्यू असेल, नोट्स मेकिंग असेल, रिसोर्सेस कुठले वापरायचे कुठले नाही वापरायचे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय काय वाचायचं, याच्यापेक्षा काय वाचायचं नाहीये, न्यूजपेपर, करंट अफेअर्स, ह्या सगळ्या गोष्टी नाही म्हणलं तरी हा फार कॉम्प्लेक्स टास्क आहे. आणि त्या सगळ्यांना आपल्याला व्यवस्थित त्याचं मॅनेजमेंट करणं हीच मुख्य जबाबदारी आहे. येते लक्षात? तर ते त्यानंतर याच्यामध्ये आपले जे बेसिक्स आहेत ते आपल्याला अगोदर खूप महत्वाचे आहेत. मगाशी कुठले बेसिक्स आहेत मी सांगितलंय तुम्हाला, त्या सगळ्यावरती आपल्याला काम करायचंय, जे हे आपल्या ह्या प्रोग्राम मधून आहे. पहिली जी फेज आहे ना आपली, त्यामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टीवरती काम करतोय. म्हणजे असं सहज करता आलं असतं की चला आपण डिसेंबर पासून काय करू, फुल लेंथ टेस्ट ठेवूयात, पण त्याचा उपयोग नाहीये. किंवा एका विषयावर एकच टेस्ट ठेवूया, उपयोग नाहीये. कारण आपल्याला करायचंय काय, आपल्याला आपलं बेसिक्स चांगलं बनवायचं, आपलं फाउंडेशन चांगलं बनवायचं, त्याच्यावरती काम करायचंय. ते झालं तर मग पुढे आपल्याला काही अडचण नाही येणार आहे. आणि तुम्हाला अर्ली मुव्हरचा ॲडव्हान्टेज आहे, तुम्ही तो नक्की घ्यायला पाहिजे. त्यानंतर सिसॅटचा सपोर्ट तो वेगवेगळ्या प्रकारे आपण 2 फेजेसमध्ये सिसॅट डिवाइड केलाय. पहिल्या फेजमध्ये सिसॅटचे जे आहेत ते 3, ते जे आपले सर आहे शुभम सर म्हणून आहेत, तर त्यांच्याकडून कॉम्प्रेन्शन वरती एक मेंटॉरिंग सेशन असेल, रिझनिंग वरचं मेंटॉरिंग सेशन आहे, त्यानंतर पुढे क्वांट वरती ह्याचं मेंटॉरिंग सेशन आहे. 3 सेशन आहेत. आणि पहिल्या टप्प्यात नोव्हेंबर ते जानेवारी पर्यंत आपल्याला सिसॅट वरती फुल्ली कमांड मिळवायची आहे. जेणेकरून दुसऱ्या टप्प्यात काय करणार आहोत, आपण सिसॅटचे फुल लेंथ टेस्ट आपण तिथे लॉन्च करतोय. पण पहिल्या टप्प्यामध्ये डेली बेसिस वरती सिसॅट सॉल्व्ह करायचाच आहे. एमसीक्यू हा आपला पहिल्या दिवसापासून क्रिटिकल पार्ट असणार आहे. तो जीएस मध्ये सुद्धा आणि तो सिसॅट मध्ये सुद्धा डेली प्रॅक्टिस करायचीच आहे. डेली प्रॅक्टिस करायचीच आहे, ते आपल्याला करायचं आहे, त्याच्याशिवाय पर्यायच नाहीये. ठीक आहे. म्हणजे सध्या आता मला त्यांचं पोस्टिंग नक्की कुठे आठवत नाहीये, पण लास्ट टाइम जेव्हा कोविड होता त्यावेळेस ते बिदरला जिल्हाधिकारी म्हणून होते. जेव्हा परीक्षा जवळ यायची किंवा अभ्यासामध्ये जेव्हा ते असायचे आणि जेव्हा जेव्हा त्यांना असं वाटायचं की अरे मला थोडंसं ना लक्षात राहत नाहीये किंवा माझी थोडीशी कॅपॅसिटी कमी झालेली आहे, माझा परफॉर्मन्स डाऊन होतोय, तेव्हा तेव्हा ते काय करायचं माहितीये का, ते क्वांट आणि रिझनिंगचं पुस्तक घेऊन
त्यानुसार ते सॉल्व्ह करत बसायचे, प्रॅक्टिस करत बसायचे. मग एक दिवशी मी विचारलं, अरे असं का करता तुम्ही हे? त्यांचं उत्तर असं होतं की काही नाही सर, जसं ते कुऱ्हाडीला धार लावावी लागते ना, तसं माझ्या बाबतीत मला असं आहे की जोपर्यंत मी हे करत नाही तोपर्यंत माझं लॉजिक, तोपर्यंत माझं लक्षात ठेवण्याच्या गोष्टी ह्या सुधारत नाही, आणि वेळोवेळी मी ते करत असतो. कारण असं म्हटलं जातं की मॅथमॅटिक्स आणि हा जो प्रकार आहे तो जर एकदा समजला आणि थोडंसं आपण त्यावर काम केलं ना, त्याच्यामुळे आपले लॉजिक, आपले रिझनिंग इतकं स्ट्रॉंग बनतं की ज्याचा थेट परिणाम आपल्याला आपल्या जीएसच्या अभ्यासामध्ये सुद्धा होतो, त्यात सुद्धा होतो. आणि म्हणून ते करायचंय आपल्याला. सो या पद्धतीने दोन प्रकारे आपण त्याचं डिव्हिजन केलेलं आहे. मेंटल टफनेस आणि इमोशनल कोशंट हा कंटिन्युअस, कारण युपीएससी असू दे किंवा राज्यसेवा असू दे, एक दिवस आपला असा उजाडतो की जिथे आपण प्रचंड आत्मविश्वासाने फुगलेलो असतो, होणार, आपण यावर्षी परीक्षा काढणार. आणि एक दिवस असा येतो की ज्या दिवशी वाटतं की का आलो मी इकडे, का आलो मी, का निर्णय घेतला हा, खरंच होईल का आपल्याला, अजून किती दिवस. दोन टोक आहेत. आणि मित्रांनो, कंटिन्युअस आपण ना त्या भावनांच्या हिंदोळ्यावरती असतो. कधी असं वाटायला लागतं की नाही होणार, कधी वाटतं की नाही होणार, कधी वाटतं व्हायला पाहिजे, कधी वाटतं का व्हायला पाहिजे. अशा वेगवेगळ्या भावनांच्या हिंदोळ्यावरती आपण बसतो. आणि साहजिक आहे, माणसं आहेत आपण, ते होणार आहे. पण प्रशासकाचा जो गुण आहे तो मात्र वेगळा आहे ना. तो गौतम बुद्धांप्रमाणे तो स्थित प्रज्ञ आहे की नाही. साध्या शब्दामध्ये काय, डोक्यावर बर्फाचा गोळा, भावनांनी आपण कुठल्याही प्रकारे प्रभावित होणार नाही, आणि त्या पद्धतीने. पण मग त्यासाठी गरजेचं असतं, म्हणून ते कंटिन्युअस आपला जो परफॉर्मन्स आहे ना तो कमी जास्त का होतो, कारण आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भावनांनी प्रभावित होत राहतो. आणि छोट्या छोट्या गोष्टी असतात, कधी हॉस्टेलचा, कधी रूमचा, कधी घरातला, कधी आपल्या स्वतःचा, कधी काही आणखी वेगळे प्रश्न असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नांनी आपल्या भावना वेगवेगळ्या प्रकारे बदलत राहतात. ओव्हर थिंकिंग, आमचे जेवढे स्वॉट अनालिसिस आम्ही केले त्या प्रत्येक स्वॉट अनालिसिस मध्ये ओव्हर थिंकिंगचा एक मुद्दा विद्यार्थ्यांचा असतोच. विचार खूप येतात मनामध्ये, का येणार नाहीत, विचार येणारच की येणार ते. कारण आपण कुठेही बसलात तुम्ही तरी सुद्धा प्रत्येक वस्तू हा विचारांचा स्रोत आहे, विचारांचा स्रोत आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा इथे आला तेव्हा हे सगळं बघितल्यानंतर नवनवीन विचार त्या ठिकाणी यायला सुरुवात झाली असेल. साहजिक आहे ना, ते शक्य हो, काही त्यात वावगं नाहीये. विचार येणं चुकीचं नाहीये, विचारांवर नियंत्रण ठेवणं फार कठीण आहे. पण विचार आल्यानंतर ते विचार आपल्याला कुठल्याही प्रकारे कुठलाही धक्का न देता, त्याचा परिणाम न करता ते निघून जाणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून तो गरजेचा आहे. मेंटल आणि इमोशनल सपोर्ट हा सगळ्यात महत्वाचा आहे. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचा शेवटचा मुद्दा असा की मित्रांनो, एकूणच ही परीक्षा बऱ्याच विद्यार्थ्यांचं, विशेषतः जे जुने विद्यार्थी आहेत, जे तुमच्या अवतीभोवती असतात, ठीक आहे, तर हे लक्षात घ्या, बऱ्याच ठिकाणी म्हणतात की ते म्हणजे ही परीक्षा ही लकची परीक्षा आहे, असं तुम्हाला नक्कीच वाटत नसेल. आणि असं जर कुणाला वाटत असेल, लक बाय चान्स किंवा लक अशा गोष्टी, तर याच्याबद्दल दोन मला वाक्य सांगायचे की इथंच लिहिलेलं आहे. ते म्हणजे काय हो, की ज्यांना वाटतं ना ही परीक्षा ही नशिबाचा किंवा यासारख्या गोष्टींचा खेळ आहे, तर त्यांच्यासाठीच एक स्टेटमेंट आहे बघा इथे. डोंट गो टू अ टेम्पल टू प्रे इफ यू आर अन अथेइस्ट. जर तुम्ही नास्तिक असाल तर मंदिरात जाऊच नका ना. मंदिरात जातोय आणि तिथे जाऊन म्हणतोय हा नसतो, देव नसतो हा. अरे पण नसतोय तर तू जातो कशाला तिथे. जर तुम्हाला असं वाटत असेल की ही परीक्षा ही लक आणि ह्या सगळ्या गोष्टींची आहे, नका देऊ. बाहेर अख्खं विश्व पडलंय आपल्यासाठी, तिकडे जा. येते लक्षात. आणि दुसरा मुद्दा, लक असतं का, तर हो, ते असतं सुद्धा. लक असतं सुद्धा. मी दोन्ही गोष्ट सांगतो तुम्हाला, दोन टोक आहेत. लक असतं सुद्धा, पण लक म्हणजे काय हो. लक म्हणजे काय. लक म्हणजे जेव्हा संधी आपल्या समोर येते तेव्हा तुम्ही प्रिपेअर्ड असणं म्हणजे लक असतं. हे लक्षात घ्या, ते लक असतं. संधी, कारण सातत्याने आपल्या समोर संधी येत असतात. अडचण फक्त काय असते, आपण प्रिपेअर्ड नसतो. म्हणून प्रिपेअर राहा. संधी येणार आहे, परीक्षा होणार आहे,
परीक्षा होणार आहे, तुम्ही प्रिपेअर्ड राहा, ऑटोमॅटिक तुम्ही त्या बसमध्ये बसून पुढे जाल की नाही, ते आहे. आणि म्हणून या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला पाहणं आवश्यक आहे. शेवटचा मुद्दा मग राहतो काय की आगामी या 25च्या परीक्षेमध्ये आपल्याला यशस्वी होण्यासाठी बघा लक्षात घ्या, अनालिसिसचे बरेच मुद्दे आहेत. जे जुने विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी खास करून वेगळ्या प्रकारे स्ट्रॅटेजी असतात, की नव्या विद्यार्थ्यांसाठी वेगळ्या स्ट्रॅटेजी असतात. आपल्याला खूप म्हणजे डेली बेसिसवरती रेग्युलॅरिटी टिकवून आपल्याला काम करणं गरजेचं आहे. पण मी जसं पहिल्यांदा सांगितलं त्या 3 गोष्टी शेवटी पुन्हा सांगेन. एक म्हणजे की आपल्याला गरज आहे कन्सिस्टन्सीची, आपल्याला गरज आहे नेहमी पॉझिटिव्ह राहण्याची, आपल्याला गरज आहे कुणाला तरी अकाउंटेबल राहण्याची, आपल्याला गरज आहे आपल्या व्यक्तिमत्वातल्या दोषांवर काम करण्याची, आपल्याला गरज आहे आपल्या बेसिक्स चांगलं करण्याची, आपल्याला गरज आहे परीक्षेच्या डिमांड समजून घेण्याची, आपल्याला गरज आहे स्वतःमध्ये विकास साध्य करण्याची, आपल्याला गरज आहे सर्वोत्तम बनण्याची, आपल्याला गरज आहे प्रचंड प्रॅक्टिस करून करून आपल्यामध्ये सर्वोत्तम सुधारणा करून मी कसा बेस्ट आहे हे UPSCला सांगण्याची गरज त्या सर्व गोष्टींची आहे. आणि याच्यामध्ये पॅशनेट असणं तेवढंच गरजेचं आहे. पॅशनेट असल्याशिवाय गोष्टी प्राप्त होत नाही. ठीक आहे. त्यामुळे कॉन्फिडन्स हा येतो, कधी येतो, एक दिवस अभ्यास करा मित्रांनो, लगेच तुम्हाला कॉन्फिडन्स येतो. आणि एक दिवस आपला अभ्यास न करण्याचा जाऊ द्या, कॉन्फिडन्स लगेच डाऊन होतो. त्यामुळे त्याच्याबद्दल लक्ष त्याकडे देऊ नका. लक्ष द्या तुमच्या अभ्यासाकडे. फक्त अभ्यास करत असताना सरधोपट मार्गाने जे काही जाऊन 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 सुद्धा जर आपल्याला यश मिळत नसेल तर काय करावं लागेल, आपल्याला रस्ता बदलावा लागेल आणि त्यानुसार त्या यशापर्यंत पोहोचावं लागेल. ठीक आहे. शेवटी ह्याच मुद्द्यांच्या संदर्भात आपल्याला थांबता येईल. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.